हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो वनपर्वांतो आसची तंतु आंब्यात स्कंदाल विषयी मार्कंडेयानं युधिष्ठिराला सांगितले ऐकलीची आव कालची दिसाका सांगला स्कंदाले जनना विषयी आणतो विंगड विंगड पुराणात महाभारतांतो स्कंदो अग्नी बायल स्वाहान सपंत अग्निल ओटो विंगड विंगड ऋषिपत्नीले रूपार वचून मागे स्कंदाल जनन जालेले सजन मात्र केंताक पडेले पुरे नानतलारी रुद्रालानी पार्वतील पुत्र तो स्कंदू तक मात्र केन कृतिका नक्षत्र देवतेन पडिले तशें ताका कार्तिकेय म्हूण नाम येयलें. अशी आमी काणी आयकल्याची. काली हा म्हणला ही काणी आनी ती काणी ಒಟ್ಟು करून स्कंदाल जनन कसले बद्द कसने म्हूण आमी कन्फ्यूज करून घेवची नाका. एकक कल्पांतो एकक रीतिरी आसता ಒಟ್ರಸೆ ಪ್ರತಿ ಕಲ್ಪತ್ತೆ तेची भूतग्रामस एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते म्हूण सांगून कृष्णानं भगवद्गीते सांगला म्हळ्यार खंयची सृश्टी आशिल्ली तीच पुन्हा सृश्टी करता तेंचे म्हळ्यार आतां आमी तसल्यार अन्य पंत सृश्टी जाताना आमी हेंचे नांवार येता तशें न्ही. मनुष्य सृष्टी देवसृष्टी हे पुरे आतां आमकां आमगेल कार्मीक थियरी आमगेल कर्मा आधारार आमकां एक पंत मनशाल जन्म येवचो पुरो प्राणी जन्म येवचो पुरो वापस मनशाल जन्म येवचो पुरो क्रिमी किटा जन्म येवचो पुरो कसल कर्म केला ताज्या आधारार देवतेलांतूय तशीची ते पदवीक ते जनास म्हूण आसा. आतां इंद्रान वृत्रासुरा मारतना ताणें कमला फुल्लान निप्पन बेसतना नहुशान इंद्र पदवी बशिल्ले तशें अनेक पंत नहुशू इंद्र पदवीक येता असल पुरे आमी काणयो पळयनाच्यो म्हणटा ती इंद्र म्हळ्यार पदवी कितली की इंद्र जावन वताची कळ्ळें. तशीची रुद्र म्हळ्यार ते एक पदवी आतां पळय एसिस्टंट मॅनेजर AGM DGM म्हूण सकड आसता पळय एकलो DGM म्हूण आसला तोच DGM न्ही आनीक ಸ್ವಲ್ಪ काळान सिनियरिटी प्रकार आनीकलो जाता तशी हांगा हाजी प्रकार सिनियरिटी म्हूण न्ही हांगा देवता पदवीर बेसुका जाल्यार थंय एलिजिबिलिटी म्हणटा सिनियरिटी न्ही कितले अध्यात्मांतू ಮುಂದರ್ಸುನ್ ವತ್ತಾಚಿ कितली श्रेष्ठ रीतीर वयर वताची अध्यात्मांतू कळ्ळें. देवाल दिकड चड कोण वता तांकां त्या पदवी मेळतर वता तशें आमी लेखूंक जाता. आतां हांगा ब्रह्म रुद्राल विशयी महासेन स्कंदाक सांगून तूं रुद्राकय भितर रुपारे तूं ताका भक्ती कोरका म्हणटा महासेन तशी करता रुद्राक आनी पार्वतीक आवस नमस्कार केलेलो बरी नमस्कार करता म्हूण सांगून थंय तर आमी काल पळयला. मागीर स्कंदाक इंद्रान कसो करता म्हळ्यार इंद्रो तागेले ऐरावताक दोनी घांट आशिल्ले दोनी ध्वज आशिल्ले तांतू एक विशाखाक म्हळ्यार स्कंदा पळय वज्रायुधान मारतना एकलो विशाख एकलो स्कंद तशी आसता तागेले मारलेले भागा दुखून अनेक आकृती येवन अनेक रूप घेवन येवन विशाख म्हळ्यार देवते जाता म्हणून आमी पळयला पळय. तशी विशाखा एक ध्वज एक पत्ताके न्हय एक घांट एक ध्वज स्कंदाक एक घांट एक ध्वज दिता ताका बारी संतुश्ट केलें की ते खेळचे सामानसी ताका कळ्ळें. स्कंदाक कडेरी ताका प्रमथ गण पुरे दिल्ले कोण पिशाच गण देवगण सगळे
हागेले रुद्रान दिले ताका. तशी वोभावन तरस पुरे कडेन ते गणा ओटुची चड जावन श्वेतपर्वतांतूची ताका तो राबून थंयची श्वेतपर्वतांतू भोंव तरस सेनाधिपत्य मेळ्ळे. तशी तो मागीर एक दिसू यो रुद्र आनी पार्वती भद्रवट्ट म्हणले जाग्याक तांगेर रथा बैसून वताची. तांगेल रथाक महाकाल म्हणलो तोची रथ तांडून व्हरतरस काही आकाशामध्ये प्रयाण करतरस ते रथ कळब केद व्हड रथ म्हणना की रुद्राल आनी पार्वतीलो तागेल ओट इंद्र माक्षी इंद्र येद्राक कुबेरो मागीर रथाचे उजवे बदीन अमोघ म्हणले यक्षो तशी पुराय दाव बदीन एकलो उजवे बदीन एकलो तशी मस्त चित्र विचित्र जावन आशिल्ले. मागीर पुराय देवतायुध देवती पुराय मागीर तागेल प्रमथकण गुह्यक कण अशी विंगड विंगड नमुनेचे आनी पुराय विंगड विंगड नमुने देवती म्हणीत तांणी पुराय बायसोर तरसची प्रयाणाक यमूय चमकलाकय तागेले कितले की तागेल सेन कोण यमाल सैन्य कोण म्हळ्यार मृत्यू सेनाधिपती तागेलो. तशीची 100 गटल्यान व्याधी म्हळ्यार पळय कांय नजनी म्हणटाची मोरूक कारण जे वचे कांय नज पुराय पळ ताजे अधी देवते पुराय रुद्राल रथा माक्षी व तरसची. तशी रुद्राले शूल तीन मात नव्हे शूलाक ताजे नांव विजया म्हणून त्यामुळे बारी अलंकार करून घेवन त्या बाय सरले की वरुण तागेले वरुणपाश घेवन तागेले सैनीक पुरे वरुणाल सैनीक पुरे जलचर तांगेल वटू चमकल कೈ. तशी कितली की सकडी त्रिशूला माक्षी कितली की सकडी आयुधय बायसोन चमकलीची कೈ. अशी हांनी प्रयाण वतरसची वत्त वता रुद्राक कितली की मात्रका देवते तागेल गण मागीर इतर देवते रुद्रा स्तोत्र करतरसची. एकलो रुद्राल मणकेची स्मशानांतूची नित्य निवास कोरनसचो रुद्राल बारी दोस्तीचो पिंगल म्हणलो यक्षराज तो बाई रुद्राल परिवारा ಒಟ್ಟು वता जाल्यार तो समकटान ताका चमकुच्या गुतना कೈ. एक पंत रुद्राल रथा येद्रा आसतकय गडी भितर रुद्राल रथा माक्षस्तके म्हळ्यार एकलेक चमकुच्या गुतना वरलेले पुरे जन एकलेक चमकताची रुद्राल येद्रा कोण आसतानी येद्राकाचे माक्ष कोण आसतानी माक्षीची बदीन कोण आसतानी बदीन वा तशी न्ही आक्क एकलेक हेज्जो घालूक गुतना कसकी अड्डा दुड्डी वतरस यो त्या वेळाक रुद्राक रुद्र पळितना स्कंदूय तागेल देवसैनी घेवन तरस बारी कुशचेल की रुद्राक म्हणाल की बारी जाग्रते रस का तुवें तूं देवतेंगेले सैन्याचे 7 विभाग मारुतस्कंद म्हणटाचे ते 7 विभागाचे पालन तूं कोरका सैन्य सेनाधिपती वैसून घेवका तुवें म्हूण म्हणटा तो जायता म्हणटा कೈ. तशी त्या वेळाक स्कंद चमकलो म्हळ्यार चमकलो म्हळ्यार खंय देवसेनेचे 7 विभाग रक्षणे खातीर चमकलो. हांगा ओडेक उत्पात जाता सर्व देवते ते कसं जत्ता म्हणून कडेर पळयल्यार तांगेल वैरी बाणां राश येवन पडता कसं म्हणल्यार दान वसच पळय व्हडली सैनी घेवन आकाशार तांणी आकाशारी वतरसची दानवय तशीची सैनी घेवन येतरस जाल्यार व्हड युद्ध घोर युद्ध तेंचे दानव सैनिक तांगेले आसूचे शतग्नी प्रास परिघ गदा बाण पर्वत वृक्ष बंडेपात्रो अव्याहत जावन एकामाक्षी एक देवाल तेंगेले सैन्या वयर घालतरसची हांकां कसं करचें म्हूण कळ्ळें म्हळ्यार सडन जावन आयिल्लें एक आकस्मीक एदुर येयलें युद्ध आनी कसले तयार जाय दिशिल्ले रामेरी भोंवच्या वच्या म्हणके वताचे हांगेलो आयुधस सकडस जाल्यार मेंटली प्रिपेर जाय नाशिल्लीच पळय युद्धाक. तशी कितली की देवसेनेचे सैनीक देवता सैन्याचे सैनीक पुरे दानवांगेल बाण आयुध पुरे लागून तप मोरून पडतरसची भ्रांत जावन दिक्कापाल जावन धांवच्या पळयली कై. तेन्ना इंद्रान व्हडान सांगलें की कोणेय भिवच्या नज आमकां युद्धांत जय जाता तुम्ही पुराय जने सामान्य न्ही तुम्ही महाशूरची तुम्ही आयुध घेवन राबलींची म्हूण जाल्यार
कोण्णय तुमकां एदुरसिनाचे तेश्चावन कूडले तुमगेले आयुध घेवन तुमगेले पराक्रम प्रदर्शन करायचे. तशी लेखले म्हण जाल्यार तुमकां कसलेच कश्ट जायना युद्धाक म्हणून न्ही. तो भारी प्रोत्साह दिता, भारी खुश जितके सगळे देवसैन्याक अपास एक नमेच चैतन्यांग आयले बरी जाल्ले तांणी युद्ध करूं सुरू केलें. सर्व देवते कोण मरुतो साध्य वसु रुद्र दैत्याल ಒಟ್ಟು ದೇವತೆ ಸಕ್ಕಡಿ ಕಂಚೆ ಅಷ್ಟು ಗಣ ಸಪಳತೆ 33 ಕೋಟಿ कुलाचे देवते पुराय जन युद्धाक आयल्यांची कडेर पळयला तशीच दानव सैन्य नाश जावचे सुरू जाले. हांकां आत्मविश्वास आयलो न्हय रुद्रान सांगून त्या वेळार दानव सैन्याक नाश करूं सुरू केलें. पळय ताजे मध्येंतू आतां ही एक काणी पळय आमी देवी महात्म्यंतू कसं ऐकताची म्हणल्यार देवीन महिषासुरा मारलेले म्हण हांगा स्कंदान महिषासुरा मारलेले म्हणलेले विषय येता. कंचकी कल्पांतू महिषासुरा स्कंदान मारनासच्या पुरो आम्ही ऐकलेले देवी महात्म्यंतू स्कंदान देवीन महिषासुरा मारचे स्कंदान तारकामाय संग्राम करचे तारकासुरा मारचे खातीर तागेले जनन जालेले म्हणून आम्ही पळयला. जावं हांगा एक महिष राक्षस येयलो त्या पर्वत शिखर हाता घेवन युद्ध करतरच कळटा. व्हड पर्वत उबारून घेवन आयला यो महिषासूर येवन देवतेंगेल सैन्या वयर उडोवन सोडता घे त्या पर्वता पंदा कितली देवते पळणींची वे नवे कडेरी हे पर्वत शिखर एक जलवे अन्य काणू उडयल कई त्या वय कसं व्हड कई कितली सहस्र बंडे पत्तर नेशिले ते देवसैन्या वयर पडतना साधारण 10-15,000 देवसैनिक मिल्लींच कई देवसैन्यांक भंय जावच्या सुरू जालें त्या पळोवन ताका भारी खुशी देवसैन्य आनीक पोण देवसैन्य आनीक नाश करूं सुरू केलें ताणें. इंद्र पळयतरस महिषासूर येतरस तांकांय ಸ್ವಲ್ಪ भंय जावन तांणी तांगेले आयुध पळय थंयची सोडून धांवलीच कई. महिषासूर कसं करता इंद्र धावलो म्हणटना आनी रुद्र बसला न्हू हाकाय मारता म्हूण सांगून ते रुद्राल रथा वचून ताजे कुबर म्हळ्यार मध्ये एक खांबुशी आसता त्या धरले की ताणें महिषासुराले ते रुद्राले अमोघ रथ नव्हतो सुरवे वर्णन केला पळय तो रथ तोच रथ ताण रबयलो म्हणटना एक थंय न्ही अंतरिक्षान मान न्ही भुंयतूय तिनी लोकांतूय एक नमने कोलाहल जाले कई एक राक्षसू इंद्र धावलो कई आमगेल महादेव रुद्राल रथ समीत रबयला कई अशी एक नमने कोलाहल जाली की ऋषी महर्षी पुरे भिल्लींच कई भ्रांत जालीच कई कसले म्हणून हें कोणाक दैत्यांक भारी आनंद जावन व्हडव्हडान बॉब्बी मारूं सुरू केले कई. रुद्राल रथू रबयला आमगेल महिषासुरान आनी आमी गेलबलीची महिषासूर सलवता रुद्र सलवता इंद्र सलवता महिषासूर गेलवता म्हणून सांगले जाल्यार इतले परिस्थिती वायट जाली न्हय जाल्यार रुद्रान महिषासुरा मारनिक इत्याक म्हूण म्हळ्यार महिषासुराल संहार करचे स्कंदान म्हूण सांगून ताका गोत्तशिल्लें. हांगा रुद्रान तागेले वयर कसले एक्शन काण घेनी न्हय महिषासुरान लेखले कई रुद्र म्हाका भिवन कंपला यो म्हूण सांगून भारी संतोश जालो कई ताका. हांगा रुद्रान मनांतूची महासेनाक म्हळ्यार स्कंदाक उडगास केलो कई उडगास केल्ले कुडले ताका कळ्ळें महासेनाक देवतेंक भारी विपत येयला म्हूण जोर कोपलो कई तो कोपून येतरस धगधग सूर्य येयला बरें दिसता कई सर्व दिक्कांतू उजवाड येतरस हांगा रणांगणात धांवन आयला तागेल मागशीची सैन्य येयला सगळो तांबडे वस्त्र नेसला तांबडे फुल्लां माळ घाला तागेल रथाक ग्वाडी समीत तांबडे तशी आयला तो येवन हांगा दैत्य सेनेक एद्रा राबले कुडले दैत्य सेनेक हें कसलो बायो कोण विचित्रशी दिसता स मात्तेस भारी व्हड शरिराचो ताजे नंतर त्या मटा तेजस्वी सूर्यालवरी एक विचित्रशी दिसली तांकां पळोवन भंय जालें कई तांकां धांवच्या सुरू केलें कई कूडले कसं करता म्हळ्यार शक्ती आयुध काणू महिषासुरा मारता कई तो एक निमिष भितर महिषासुराले मात्ते कात्तोरण घाल्ली ताणें म्हूण त्या वेळार कितली व्हड मात्ते कितली तो महिषासूर केद्द व्हड आशिल्लो पळय तागेले त्या मात्ते भुंयचे वयर पडतना सोळ
योजन म्हळ्यार एक योजन म्हळ्यार ಕೆಲವು ಕಡಿನ 4 मैली म्हणस ಕೆಲವು कडेन 8 मैली म्हणस कळ्ळें 16 योजन तितले भुंय गुंडी जलकी म्हणटना पळय केद्द व्हड शरीर पळय महिषासुराले त्या भुंयत जल्लेले गुंडी आसा पळय ते बीलशी जावन तांतू मुखांतर उत्तर कुरू जन उत्तर कुरू असोचे देवते म्हणटात ना तांकां उत्तर कुरू प्रदेशांत सादारण दैवत्वाक समीप असोचे जन ते दांटल म्हणजे जाल्यार देवलोक मेळचे म्हणटाचे उत्तर कुरू प्रदेश एकलो दांटवलेलो कोण अर्जुन म्हणटाचे तशी थंय वचून तो युद्ध करून येयला उत्तर कुरून तो राजसूय याग करतना तशी आत्ताही देवती पुरय त्या बिला मुखांतरच एकडे तेकडे वचून तरसची म्हूण सांगून आताय म्हळ्यार आताय केदां ना मार्कंडेय ऋषी युधिष्ठिरा ही काणी सांगता तेदां नाही त्या केदना की जालेली काणटी महासेन स्कंदाली त्या काणी मार्कंडेयान सांगता सांगले आजी काही त्या बील तशी आसा तांतू दुखून देवते हेकडे तेकडे उत्तर कुरू प्रदेशाचे जन देवते तांणी पळय हेकडे तेकडे तरसताची म्हूण हांगा हें महाशक्ती आयुध महिषासूर मेल्लो म्हणून मागीर ताण रब्बयनी युद्ध कोणें स्कंदान कार्तिकेयान रब्बयनी युद्ध तो ते शक्ती आयुध एक महिषासुरा मारून वापस तागेले आत्ता आयले वापस प्रयोग केले की कितले की सैन्य नाश केले की वापस तागेले आत्ता आयले की वापस प्रयोग केले की अशी एक 7-8 पंत ते शक्ती आयुध प्रयोग करता करता दानव सैन्य सगळेचे नाश जावन गेले की पुराय जेन्ना देवतेंका संतोष जेल की त्या जेल मागीर कोण कोण बरलेले ಸ್ವಲ್ಪ जन धांवल्यांचे पळय धांवतर आशिल्ली पळय दान 1 की 2 की जीव वरलेले धांवतर तांकांय ते स्कंदाल सैनिक धोरन त्या पुरे कसने रुद्राले स्कंदाले पुरे प्रमत गण म्हणटाचे न्हय तांकां पार्षद म्हण प्रमत गण तांतू भितर भूत प्रेत पिशास पुरे आसाचे तांणी कसं करता की हे दानव सैन्य सगळे रणांगणां पडलेले गड भितर खावन खाली कोण सोडटा की रणांगण सगळेची दानवाले देह समीत ना तशी करून घाल्ली तांणी म्हूण सांगून तसले एक युद्ध जावन दानव सेने क्षणमात्रांत विध्वंसन केल्लेले स्कंद देवाक सर्व देवते येवन अभिनंदन केले की आनी उडगीर दिली की जाल्यार स्कंद त्या पुरे अभिनंदने हस्तर घेतले की ताणें आनी बापसुकची पुरे समर्पण केल्लें म्हूण सांगून आनी महादेव रुद्राक ताणें पूजन केलें की त्या वेळार महादेव रुद्र ताका सांगता काय हे कुमारा स्कंदा ब्रह्मान ताका वर दिलेले देखून महिषासूर ह्या मटा अप्रतिहत म्हळ्यार कोणेय मारूं जायना नाशिल्लो जावं नाशिल्लो ताका समीत तूं आजी नाश केलो न्हय म्हाका भारी संतोश जाले देवतेंक पुरे एक तृण समान जावन पळोवन घेवन बाद दिवन खत्त आशिल्लो गे आजी ताका मात्र न्ही तागेले ओट्ट येयले सहस्र दानवांक तुवें संहार केला भारी संतोश जाल्ली म्हाका कळ्ळें म्हूण आनी तो सांगता की कोण इंद्रूय ताका होगडसीत की स्कंदाकय तूं तुगेलो अन्नाले वरीची युद्धांत तूं अजय म्हणून घेतली न्हय तूं केलेलें हें कार्य तिनी लोकांतूय तुगेले विख्याती म्हळ्यार कीर्ती तिनी लोकांतूय तुगेली कीर्ती वाडयता म्हणून सांगता आनी आज म्हूण न्ही आनी मुखारय आमी देवती पुरय तुगेल्या आश्रयान तूं आसताची तूंच आमगेले देवसैन्याक सेनाधिपती जावन आनी मुखार जाल्यार सगळे सैन्य तुवें चलयसुका केदना केदना दानवांक गेले वट युद्ध जाता तेदना तेदना तुवें सैन्य चलयसुका म्हूण सांगून इंद्र सांगता देवेंद्र स्कंदाक मस्त होगळसिता पांय पडता तागेले अप्पणे घेता देवतेंक देवतेंगेले वटू तागेले स्थानाक म्हळ्यार स्वर्गलोका वता हांगा रुद्र कसो करता तागेले परिवारा वटू भद्रवट वचून पावता मागीर बरलेले देवतेंक पुरे सांगता पण तुमी पुरे म्हाका कितली भक्ती गौरव दाखयताची तशी हे मिगेल कुमाराक स्कंदाकय तितले भक्ती गौरव दाखोवका म्हूण सांगून अशी हे स्कंद पुराण कोण आयकता स्कंदस्य य इदं विप्रः पठेत् जन्म समाहितः स पुष्टिम इह संप्राप्य स्कंद सालोक्यमाप्नुयात कोण ब्राह्मण एक मनान म्हळ्यार एकाग्र मनान स्कंदाले हे जन्म वृत्तांत पठाण करत की ताका हे जन्मांत पुष्टी तुष्टी जन्मांतरांत स्कंद लोक मेळटा म्हूण सांगून मार्कंडेय ऋषी सांगता त्या वेळाक धर्मरायाक आश देतकय कसं न्ही म्हूण म्हळ्यार स्कंदाक मस्त सकट नांव आसचें पूर्ण मेळ स्तुती करतना ताका सुमार ना बरें स्तुती करून आसचें पूर्ण मेळ तें सांगता म्हणटना मार्कंडेय ऋषी तागेलें पुरें नाम सांगताच आग्नेय स्कंद दीप्तकीर्ती
ಅನಾಮಯ ಮಯೂರಕೇತು अशी 53 नाम कार्तिकेयाले नाम नामावळी 53 नाम असतात ते सांगता या कोण म्हणता तांकां स्वर्ग कीर्ती यश धन पुरे मेळटा म्हूण सांगून मागीर महासेनाक स्कंदाक मार्कंडेयाची स्तोत्र करताच की तू अशी तू तशी धर्मरायाला सांगताच की आव हें स तोंडाचे स्कंदाले एक स्तोत्र सांगता तूं भक्तीने श्रवण करी म्हूण सांगून तो सांगतरच मागीर स्कंदाले सगळे स्तोत्र तो सांगता 6 श्लोक आसूचे स्तोत्र ते हें कोण आयकत की कोण ब्राह्मणान सांगतना आयकत की आनी कोण म्हणटा की ते ताका धन आयुश्य यशस्स सुपुत्र पुरे मेळटा ताका शत्रू मेळ्ळेले ना जाता हे जन्मान तूं तुष्टी पुष्टी सकट ताका मेळटा कडेर म्हणटना स्कंद लोक मेळटा म्हूण सांगून मार्कंडेय ऋषी सांगताची हांगा कसं जाल्लें म्हळ्यार कृष्ण सत्य ही काणी स्कंदाली उपकथेंत येता आतां आमी मुख्य कथेंत येतना द्रौपदीक कृष्ण सत्यभामे आनी पुराय पांडवांक संदर्शन करूं एक पंत आयिलीची म्हूण म्हणलेले विशय सांगिल उडगासस्वे तुका म्हूण वैशंपायन ऋषी जनमेजयाला निमगिताची मार्कंडेय ऋषीन पांडवांक पळोवचे खातीर थंय येतना नारद कृष्ण पुराय आयिलींची म्हूण म्हणलेला मायकल न्हय ते कृष्णा लोटो सत्यभामा आयिल कय ती पळय पांडवांक आमय पळयता म्हूण म्हणलेले म्हणून कृष्णाला सांगून येईल कय एक पंत पांडव तांगेले आईल तांगेले ओट्टो आसूचे पुराय जन कृष्ण सकडी नित्य नैमित्तिक कर्म सकड कोरून एक कडेन आरामेर बैसून आसाची त्या वेळार ही द्रौपदी सत्यभामे बैल मनशे पुराय तांतो ही द्रौपदी आनी सत्यभामे वरलेले कोण आशिल्ले थंय बैल मनशे तांणी दोग जन चल एकडे पुरे धारले ब्राह्मण सकड आसा तांणी पुरे काम आनी जेल्ला द्रौपदीले पुरसतेरी ती आनी सत्यभामे कडेन बसलीच कय भारी संतोಷ रसाची आस्त रसाची तांणी विंगड विशय पंचदीक कळवे यदुकुला विशय कुरुकुला विशय ही यदुकुला विशय सांगता सत्यभामा ती कुरुकुलाचे विशेष सकट सांगता पुरे जेल कुडले ती कोण सत्राजिताल धुव सत्यभामे ती हिका द्रौपदीक यज्ञसैनिक निमगीत कय द्रौपदी तुका महामहिम पराक्रमी चंचंद स्पृद्रूप आसूचे पळयतना तांणी लोकपालक म्हळ्यार दिक्पालकाक समान तेजसू यशस्सू सकड आसूचे पांडव तांकां 5 जन तूं वर्डिकोन घेतला न्हू ते 5 जनांक तूं कशी वश करून घेतला 5 जन ही तूं सांगील तशी कशी आयकताची हांव पळयतरच न्हय तुगेले विशयान तांणी केन्नाय कोपू करनाची तूं सांगील तशी तांणी चमकताची ताजे खातीर ताका कसं कारण तूं कसले जेवो क्री कोरून तांकां तुगेले अधीन करून घेतला बाय केन्नाय तुगेल तोंड पळोवत तांणी तुगेल मुखभावनाची तुगेल मना कसं असं म्हूण सांगून मनांत उल्लेख करून तांणी ताका समजावन काम करताची कसं न्ही हें म्हूण सांगून कसले जे व्रत उपास केला बाय कसले तपस केला बाय खंयचे पवित्र संगम स्नानांत तूं स्नान केला तुवें कसले मंत्र बलसवे तुका की स्नान करतना कसले मूलिका तंत्र मंत्र उपयोग करत बाय कसले जेव केला बाय तुवें ना नाही माय तूं चंदी न्हय मस्त तुगेले लावण्याची तांकां वशीकरण करचे तशें जाल्ला बाय म्हाका बदल सांग बामणांक वश करून घेवच्या कसले जप होम इत्यादी केला बाय तुवें म्हूण सांगून ती निमगिता पळय व्रतचर्या तपोवापी स्नान मंत्रौषधानि वा विद्यावीर्यं मूलवीर्यं जपा होम गदास्तता ममाद्या चक्ष्व पांचाली यशस्यं भगदैवतं येन कृष्णे भवे नित्यं मम कृष्णो वशानुग तू कसं केला म्हणून सांगला रे आवय तशीची चलता येत्या म्हळ्यार रे तू 5 जनांक तुगेलो वश करून घेतला तू सांगेल तशी ताणें कते मेगेल कृष्णाक 16,000 बायल आसाची ताजी उठ आम्ही 8 ताण केन्नाय मिगेल उठ वसूत तशी तुगेल बामूण कशी तुका पळोवन बसता तशी ताण मागेले बशेवर ते जेवचे तशें कोरका म्हूण म्हळेल मेगेली इच्छा कळवे कडे द्रौपदी सांगत कई तू कसले म्हाका अशी निमगीत सत्यभामे हांव कई नीती नातेली सदाचार नातेली स्त्री म्हूण लेखला बाय तें परी करचें कोणें नाका जाल्लेले हे परी काम करचें सदाचार नातिले सौशिली नातिले सच्चारित्र नातिले नीती नातिले स्त्रियान नव्हे ते कुस्तीच कार्य नव्हे हांव करता असल पुरे
मग असल विषय युगत ना हांव कशें तुका उत्तर दिवचें अशें पळय तुवें निमगुच्या कनज एक जावन तूं स्त्री मेगेल्या वरी आनेक जावन त्या धोड कृष्णाल बायल तूं असल विशयो उल्लोचे समने आनी तुगेल बामणाल विशयी तुका कसले संशय आसच्या नज आनी ती सांगता दैवभर्ता जानीयान् मंत्रमूलपरां स्त्रियम् उद्विजेत तदैवास्या सर्पाद्वेष्म गतादिव पळय एक बायलेनं मिगेल बाम्मूण मेगेलेची वशानुवर्ती जावनच का म्हूण सांगून तीन कसले मंत्र औषध मुलिका प्रयोग केल्ले म्हणून त्या विशयी बामणाक कळ्ळी म्हूण जाल्यार रे बाम्मूण तिगेल विशयांतो एक सर्पा पळयलेले तितले भय्य व्यक्त करता कळवे केन्नाय जाल्यार पळय स्त्रियान कसल कुत्सित कार्य केल्लें म्हणलें क्या बामणाक कसले मोस केले म्हणलें क्या केन्ना की एक दीस पुरे भायर येताच येता न्हय तशी जीवनपर्यंत आनी आनेक कसलें म्हणलें एक पण माटमंत्र केल्लें जीवनपर्यंत ते प्रभाव असतोय ना केन्ना की एक दीस ते प्रभाव सोडून वता वापस कोरका जायत तशी आनेक कसं म्हळ्यार रे बायल असल काम करता म्हळ्यार खंयची बामणी प्रिती करेश ना ताजे खातीर खंयचेची साध्वी स्त्रियान असले कुकृत्य करूंक नजा म्हूण आनेक कसं म्हळ्यार रे अयो मिगेल बायल म्हाका बश करचे खातीर असल पुरे वायट काम करतवे म्हणलें कुडलें बामणाल मनांत भंय सूर जाता ತಂಗೆಲ್ ಮಧ್ಯೆಂದು ಪ್ರೀತಿ ಬತ್ತ ಶಾಂತಿ ಬಯಟಿಸಿತ ಉದ್ವಿಗ್ನಸ್ಯ ಕುತಃ ಶಾಂತಿ ಅಶಾಂತಸ್ಯ ಕುತಃ ಸುಖಂ कोणाल मन उद्विग्न झाला ताका शांत मन म्हणलेलं असवे मना शांती नांतलं ताका सुख असवे तशें जावन मंत्र प्रक्रिया करला रे बामण खंडीत जावनी बैलेल बश जत्ता म्हणून आ सांगना न जातो वशगो बरता स्त्रिया सियान मंत्र कर्मणा कळबे त्या पुरे तू ಲೆಕ್ಚೇ ನಕ್ಕ ಕಳ್ಬೆ ಹಾವ ಬಿನಿ या काम करीना कुत्सित कामी हांव कोणाक यश पुरे करी म्हूण सांगना तशी ती सांगता कसं नाही म्हळ्यार आता बायलेनं कसकी औषध घाल्ली म्हणल्या क्या तो ताका कसले वायट जायना माय एकाक पंत कसले दिल्ले चेडून जाल्यार तो मोरून वचना माय तशें आसतना ते मागीर एक कसले तसले पुरे काम करून मुखारसून ताणें कसले भोगल्या रे ती बायल बद ताका मोग करता म्हूण जाल्यार असल काम खंडीत करना इता म्हळ्यार ताणें भोगता ती पळोवचें जातवे मागीर म्हणटा काय ती जलोदर समायुक्त द्विश्रीण श्वित्रिण फलितास्तता अपमांसः कृता स्त्रीभिः जडांध बधिरास्तता ताका जलोदर रोग येवच्या पुरो जलोदर म्हळ्यार पोट पळय उदा भरचें पडटा तशी जलोदर रोग येवच्या पुरो कुष्ठ रोग येवच्या पुरो कालवार्धक्य जावच्या पुरो नपुंसक जावच्या पुरो अंधत्व बधिरत्व कंची मुली कनी खावयला असल पुरे जायना माय तशी म्हणटना पक्कनी बामणू तिगेल वश जाला जाल्यार असल पुरे रोग ताका येयलो म्हण जाल्यार खंयची स्त्रीक संतोष जाता तशें हांव सत्यभामे कोणाक विवेकच पळय तसल बायलो बामणा असल काम करच्यांत न्ही कसलेची आसक्ती घेनाची कळबे पाप करतल जन पापात्म स्त्री अस पळय तांणी अशी करूं पुरोची कोण सात्वी पतिव्रता स्त्री म्हणूनच पळय तांणी अशी पुरे करनाची मेगेले बामण मेगेल विशयांत इतली प्रिती कसल्या दवरताची म्हळ्यार हांवय तांगेल वय तितले आदर गौरव सकट दवरला तांगेल विशयांत हांव कशी चलतरस म्हूण तुका सांगकावे मेगेल स्त्री धर्म कसले म्हूण हांव सांगता पळय कोण पती सेवकर का म्हूण लेखता तिका अहंकार तिका काम क्रोध कसलेची आश्चर्यच संपूर्ण कामक्रोध विसर्जन करून पांडवांक हांव तशीच उपचार करता मान न्ही तांकां बरलेल बायलोय आस तांगेल वयर हांव एक दीस जाळ मत्सर दाखयना कळवे मेगेले मनान तुवें कितली की सकट अपेक्षा येवच्या पुरो जाल्यार हांव आतांची ते पुरे कंट्रोल करून घेतला संपूर्ण जावन मन कंट्रोल आस मेगेले तशें जावन मेगेल मनांत कसो न्ही मेगेल बामणान न्ही पुरय चंदाय रसुका म्हूण सांगून तांगेल मनांत कसल आसक्ती आशी आस हे पुरे आलोचन करता खावच्या जेवच्या जेवो बरलेल विशय जेवो कसो तांकां अपेक्षा ते आलोचन करून घेवन ताका समजावन तांकां पुरे करून दिता हांव तांगेल्या पट्टी उरलेना तांकां वायट उतर उरलेना तांकां संशय जावची तशी विंगड पुरुशाले उरलें न्ही कळवे तशें जावन प्रति एक मेगल नडतेन तूं तांकां एक चुरूय मेगल वयर कसले मन चंचल जावचें संशय येवचें सकट जावचें नज म्हूण सांगून हांव तांकां एकाग्र मनान सेव करता रसता कळवे
अन्य कसं म्हणून म्हणारे ना भुक्तवती ना स्नाते ना संमिष्टे च भर्तरे न संमिषामि ना अश्नामि सदा कर्मकरेष्वपि सुर्वेक आव ತಂಕ್ ಪೂರೈ ಸ್ನಾನಾಕ ತಯಾರು ಕರುಂದಿತ್ತ ಅಮಂಗಲ ನಿದವರ್ನು ತಂಗೆಲ್ ಸ್ನಾನ ಜಲ್ಲಿ ನಂತರ ಹಾವು ಸ್ನಾನ ಕೊರ್ಚೆ ತಂಕ ಪೂರೈ वाणू ತಂಗೆಲ್ जेवण जल्लीशिवाय आम जेवना कळवाय त्यांनी निद्दल नंतरच हाव निद्दोचे ತಂಕ ಪುರೆ ಹಂತುಳು ಗಾಲ್ दिवचे त्यांनी निद्दल नंतर हाव निद्दोचे वच्चे कळवाय निच्यावन हाव घरा यजमानी माका कितली की सेवक असाव कोणाके सांगू येत असेल तांका हंतुಳು घाली म्हणून जल्लरी हाव त्या पुरे चुक्कन शाव करता मात्र नाही त्यांनी काही सकड बाहेर वचून ताची वै बॅ रण्या बचून त्याची कसले समिधनी हाडूक आता पुढे रमणे असतानाही त्यांनी ग्रामांतरांत परिवत्तलीची आळविके पोळच्याक कशी जनने सुकारसव म्हण त्यांनी घरा आईल कुडल्या गोतनतल्या बरी करून बैसन आम उठानो वचून तांकां आप्पोन या भितरे याचे कसले हांडी का उद्दा हांडी कोय म्हूण सांगून हांव अभिनंदन करता घरांत सर्व स्वच्छ जावन दवरता तांकां रुचीचे मृष्टान्न करून दिता वेळा समजावून तांकां जेवण माडता कळ्ळें घर केन्नाय स्वच्छ दवर नासता सर्व विशयां ते हांव बारी जागृतेरी पळोवन घेता मात्र न्ही मिगेल बामणांक हांव एक दीस तिरस्कार करनी कळ्ळें इता कोरका काम जाय जाल्यार ಸ್ವಲ್ಪ दीस तांणी कोरोचें म्हूण हांव एक पंत पुणे ಲೆಕ್ಕನಿ नर्म चापि हसितं द्वारि स्थानम् अभीक्ष्णशः अवस्करे चिरस्थानं निष्कुटेषु च वर्जये कसले तांनी विनोद करून हास्य उतर उरलेलं रे तेदन मात्र हस्तशिवाय कारण जावन ಗಿಡ್ಗಿಡೆ ಹಚ್ಚನಿ ಮುನ್ನ ಗರ ಬಾಗ್ಲಂತು ಒಪ್ಪ ಗಡಿ ಗಡಿ ವಚन ರಬ್ಬನ ಮಾರ್ಗ ನಿಲ್ಕುचे त्या पुरयना कळवे घरा भायरीची मस्त बचना म्हणिता घरा भितरीच भोंवत रस्ता खंयची बेळाकय अट्टहास करून आसचे ना खंयचे दुःखांतय कोप म्हणल म्हाका ना आनी केन्नाय कोणाले वैर मिगेल बामणाल वैर कोणाले वैर कोप्पनातील हांव मिगेल बामणालनी वैरी कोप्तवे अन्य कसं सर्वता भरतरहितं न ममिष्टं कथंचन मिगेल बामणांक सोण रपच्या म्हाका इष्ट ना तशें ना वनमासा वेळारी ತಂಗೆಲ್ ಒಟ್ಟು आयली कळवे आत पक्कनी मिगेल बामण कೈ जो चमकल म्हूण जेल्लरी वापस तांणी हांगा ह्या आश्रमा येवच्यो तई आ फूल माळून गेलना अंगाक गंधलेपन करून घेना खंयचे विधा अलंकार करून घेना मिगेल बामण सवक्यार वचून येवो म्हणून लेखून व्रत करता ताणी येवो तई एक व्रत करता तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार मिगेल अनेक अभ्यास अस मिगेल पांच बामण खंयचे सकड खायनाची जेवणाची त्या पुरे हांवय भरजे करता पळय कसलेक मन जावनच काबळात अर्जुनाक जाय आशिल्ले भिमाक नाक म्हूण दिसच्या पुरो भिमा जाय आशिल्ले दुर्योधन धर्मराया नाक म्हूण दिसच्या पुरो नकुल सहदेवाल टेस्ट विंगडसच्या पुरो हे 5 जन बामणांनी कसं वर्जन केल्यार म्हणे ही तांणी एक कसले सोडले हिणे 5 सोडक जाता एककला लेखक नमून म्हण वय बाय तसल्या ती कशी कठोर जावन व्रतारे जीवन करतरस पळय ती सांगता मिगेल बामणांक कुशनातील पाणी तांणी खायना नशी त्याज करचे म्हाका नजी म्हूण सांगून सोडलेले आहार कसले हांवय करना खंयचे वस्तू मिगेल बामणांक नाका त्या वस्तू म्हाकाय नाका तशी हांव चलता आनी म्हाका कसले काम करू आज्ञा केला तशीच हांव तांणी सांगिल्लें काम पुरे करता आनी म्हाका कुटुंब चलायसुका कशी म्हूण सांगून मिगेल माई कुंतीन सांगला ती कशी म्हाका उपदेश करता तशी हांव कुटुंब चलायसून व्हरतरस काल कालाक आईल जना भिक्षा दिवची की काल कालाक बलिहरण म्हळ्यार आतां आमी म्हणटा पळय देवयज्ञ पितृयज्ञ तसले पुरे करची की श्राद्ध दिनांत हांव कशी चुलका परब दिनांत कसं कोरका नैवेद्य कशें तयार कोरका कोणेय अतिथी येयल्यार तांकां कशी गौरव कोरका हें पुरे म्हाका कुंतीन सांगिल्लें तशीच हांव चलता एक चूर आलसाय करना सकाळ रात्री कसलं कार्य कोरका त्या पुरे नियम रितीरी हांव करतरस म्हूण तशी अनेक समून म्हळ्यार मृदुन्नतः सत्यशीला अनृत्य धर्मानुपालिनः आशी विशानिव क्रुद्धान पतीन परिचराम्यहं मिगेले बामण पळय मृदू स्वभावाचे सत्पुरुष सत्यशील धर्मिष्ठ धर्मपालक इवय जाल्यार तांणी इतली सकड आसल्यार रे तांणी तांकां जेवो धर्मा जेवो कोणें उपचार केल्यार तांणी सैसिनाची त्या वेळार तांकां सर्पा म्हणके कोप येता तशें जावन हांव तांकां कोप्पूक सोणाशी बारी जागृतेन तांगेले सेव करता स्त्रियाल मुख्य धर्म कसो म्हणल्यार
बामणान सांगिल तशी ऐकून सुचे बामणाला सेव करचे तशें हांव म्हाका मिगेल बामणूची देव तांकां तांणी सोण म्हाका कसले गती ना म्हूण लेखून हांव चंद करून तांगेल वटोवची कशी जीवन करका चंदायेर तशीची जीवन करतरस कळवे मिगेल मायक हांव एक चूर निंद करनी मिगेले बामणान सांगिल तशें ऐकून आसता तांगेल नियंत्रणान तूं हांव आस अप्रमत जैनी म्हळ्यार पिशिशी उलोवचें ना विनयशील जावन आसता केन्नाय हांव तशी मालगड्यांक गेले म्हळ्यार मांयक गेले बामणांक गेले सेव करता देखून तांणी मिगेल वशवर्ती जावन आसच म्हूण तूं लेखून बरोबर वशवर्ती म्हळ्यार तांणी म्हाका अनुकूल जावन आसची त्या म्हळ्यार हांव तांकां अनुकूल जावन आशिल्ली देखूनची म्हूण सांगून ती सांगतरस आनी कसं म्हळ्यार मिगेल मांयकय हांव चंद रिती पळोवन घेतरस तिकाय तिगेले स्नान पान भोजन वस्त्र पुरे हांव पळोवन घेतरस आतां आमी हांगा वनवास आयिल्यांचे नानतलारी थंय तिगेल पुरय थंय आसतना हांव तिगेल पुरय काम पळोवन घेवचें आशिल्लें आनी कसं म्हळ्यार मिगेल माहिती हांव कसं न्हेसता मिगेल्या पशी ಸ್ವಲ್ಪ चड चंद सुचे वस्त्र तिका दिता ती कसं जेवता तेंचे हांव जेवता कळ्ळें खंयचेय विशयांत तिका अयो म्हाका मिगेल सून चंद करून पळयना न्हय म्हूण दिसचें तितली जाग्रतेर हांव पळोवन घेता कळ्ळें एक पंता कसो जालेलो म्हूण सांगता पळय सत्यभामा युधिष्ठीर इंद्रप्रस्थ राज्यभार करतर आशिल्लो त्या वेळाक 8,000 ब्राह्मण केन्नाय युधिष्ठिराला रमणेंत जेवणा खाणां आसताची तांकां भांगराचे ताट्यांत वाडचे तितले जन्मान 8,000 ब्राह्मण ताजे नंतर 80,000 स्नातक म्हळ्यार गुरुकुलांत तो शिकून विंगड चड शिकचे वतले ब्राह्मण तांकांय उपचार करतर आशिल्लो प्रति एक स्नातकाक उपचार करच्याक एक 30 जन दासी आशिल्लीची तितले मात्र न्हय उर्ध्वरेतस्क ऋषी 10,000 जन तांणी तशीच युधिष्ठिराला रमणेंत जेवणा येतलीची हांकां आईल जनाक इतले केन्नाचे नॉर्मल इतले जन आसाचे आसा कोण 8,000 ब्राह्मण 80,000 स्नातक मागीर 10,000 उर्ध्वरेतस्क यती केन्ना येतलीच्यांनी ताजे नंतर कितले की अतिथी ब्राह्मण येतलीची संगनान अशी खंयची गमां दुखून येतले युधिष्ठिरा रमणेंत ब्राह्मणांक केन्नाय स्वागतस म्हूण गोतसून तांणी येतलीची कोण येवो एक दीस हांव पिरपिर येना नशी पुराय जनाक आहार पान भोजन सगळें दिता आशिल्लो हांव कळ्ळें त्या वेळाक तांणी युधिष्ठिराल दासीले संख्ये गोतसून तुका 1,00,000 दासी आशिल्लीची तितली दासींगेलेय नांव म्हाका गोत आशिल्लें तितल्यांकय जेवणाच्या उपचाराची वेवस्था हांव करता आशिल्लें तशी सदां सर्व काळ तांणी कोण अतिथी येयले तांगेले सेवे सिद्ध जाता म्हणटना तांगेले एक जेवण खाण हांव पळोवन घेवका की ना मागीर तितले मान न्हय नगर प्रदक्षिणे युधिष्ठीर चमकल म्हळ्यार 1,00,000 अश्वसेने 1,00,000 गजसेने संख्यात जावन आशिल्ले पदाती सैन्य तागेले मागशी वतलीची कळ्ळें तसल जनांक तांगेले पुरे संपूर्ण परिवाराचे मेलविचारण म्हाका दिलेले युधिष्ठिरान तांतू कोण कसल काम कोरका कोणा कसल काम हें पुरे हांवें नियमन करचें खंयचे कार्य कितले जन हांव पळोवन घेता आशिल्ली पुराय जनान एका कडेन गोंदळ घालून घेवचे न्हय म्हूण सांगून प्रति एकल्यांक एक कार्य वैसून दिता आशिल्लें मात्र न्हय तें कार्य तांणी सम केलां की ना त्या मागीर हांव पळोवन घेता आशिल्ली तांगेले इतलें तांकां सोणां आशिल्लीं तशी तितले मान न्हय इतली लक्षोपलक्ष दासी जन सेवक जन आशिल्लीत न्हय अरमनेंत तितली जनाले उडोग सांग करता आशिल्लें कोण कितले वेळा आयला कोण कितले वेळा चमकला कोण कसल काम केला कोणा कितले सांबाळू कोणा कसल वाडका केन्ना तांकां जेवण आपोवका त्या पुरे पळोवन घेता आशिल्लें मात्र न्हय इतले लक्ष जनाल विशय सोडे अरमनेचे गोशाले अश्वशाले गजशाले मागीर गाईचे कोडक्यांतू कितले जन कामाचे आसाची तांगेले प्रति एकल्याले नांव पुरे म्हाका गोत आशिल्लें तांकां खंयचे कडेन जेवणा एरपाडो थंय समीत हांव वचून पळोवन घेता आशिल्लें पुराय जेन्ना तांकां जाय आशिल्लें सगळी हांव पळोवन घेता आशिल्लें इतली मान न्हय तूं लेखून आसच्या पुरो ह्या मटाक खर्चो जाता आशिल्लो हिका गोत आशिल्लें की ना की म्हूण म्हाका पुरे गोत आशिल्लें म्हगेले बामणाक कितले आदाय कितले व्यय करता तो कितले ऐश्वर्य कोशागार आस हें म्हाका सोडलां विंगड कोणाकय गोत नाशिल्लें खंय तर म्हणून पुरे पांडवांनाय तितले मात ती घाल्लेले ना हांतू म्हूण सांगून ती सांगता
आणि सत्यभामेक ती कसल सांगता ह्या पैचे दिसा का मी पळया आजी सांगिले सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.